Hello students, today we are going to see these questions. Question first, derive the relation for magnetic force acting on an arbitrarily shaped wire, assuming relation for a straight wire. This one. Hello students, today we are going to see these three questions. First, derive the relation मिळवा. For कशासाठी? For magnetic, M for magnetic force, magnetic force acting on arbitrarily shaped wire. Arbitrarily means any, कोणताही शेपची वायर आहे, तर तिच्यावर मॅग्नेटिक फील्ड फोर्स किती असेल त्याच्यासाठीचं डेरिवेशन रिलेशन किंवा एक्सप्रेशन मिळवा, डिराइव्ह करा. ॲज्युमिंग रिलेशन फॉर अ स्ट्रेट वायर. आणि त्याच्यासाठी तुम्ही कोणाचा आधार घ्या, ॲज्युम करा किंवा मानून घ्या. रिलेशन फॉर स्ट्रेट वायर. स्ट्रेट वायर साठी किती फोर्स असतो तो आपण याच्या अगोदरच्या टॉपिक मध्ये शिकलेलो आहे. तर तो Fm इज इक्वल टू ILB साइन ऑफ थिटा इतका होता. जर थिटा 90 असेल, परपेंडिक्युलर असतील V आणि B, तर व लेंथ आणि मॅग्नेटिक फील्ड हे परपेंडिक्युलर असतील तर थिटाची व्हॅल्यू 90 असते. मग साइन 91 होतो आणि फील्ड फोर्स 90 असेल तर फक्त हा फॉर्म्युला यूज करायचा. 90 नसेल तर मात्र मग जो थिटा असेल तो आपल्याला यूज करावा लागेल. अदर दॅन 90 असेल तर हा फुल फॉर्म्युला, आणि 90 असेल म्हणजे दोघांचं परपेंडिक्युलर हे असेल तर फक्त एवढाच फॉर्म्युला वापरावा. बरोबर, हे आपण शिकलेलो आहे मागच्या टॉपिक मध्ये, म्हणजे याचा वापर करायला सांगितलेला आहे. तर बघा, समजलं की नाही? मग व्हेरी सिंपल आहे. डिराइव्ह द रिलेशन मिळवा फॉर मॅग्नेटिक फोर्स साठी ऍक्टिंग ऑन, कोणावर? ऍक्टिंग ऑन अन आर्बिट्ररीली शेप्ड, म्हणजे कोणताही शेपची वायर असेल. आर्बिट्ररीली शेप्ड म्हणजे कोणत्याही शेपची वायर असेल. आणि त्याच्यासाठी काय? ॲज्युम करा, मानून घ्या. ॲज्युमिंग रिलेशन फॉर अ स्ट्रेट वायर. आपण स्ट्रेट वायर साठी हे रिलेशन शिकलो होतो. Fm इज इक्वल टू ILB साइन ऑफ थिटा. तर आता कन्सिडर सेगमेंट ऑफ इन्फायनाइटसिमल लेंथ. ही आर्बिट्ररी वायर आहे, आर्बिट्ररी शेपची वायर आहे. वायर म्हणजे करंट कॅरिंग मेटॅलिक वायर आहे. तर एक त्या वायरचा एक छोटासा सेगमेंट म्हणजे तुकडा, इन्फायनाइटसिमल म्हणजे अगदीच छोटासा, 1 2 3 4 mm. कन्सिडर सेगमेंट म्हणजे हा खंड, तुकडा ऑफ इन्फायनाइटसिमल लेंथ, की ज्याची लेंथ फार फार कमी आहे. मग ते आपण मानून घेऊ DL. डी कशासाठी लावतात? स्मॉल असेल तर डी लावायचा. बरोबर, याची लेंथ ही EL असेल, फक्त L. पण त्या L पैकी छोटासा तुकडा आपण कन्सिडर करतोय, लेंथ इलेमेंट, याला इलेमेंट म्हटलं तरी चालेल, DL. इन्फायनाइटसिमल लेंथ DL अलॉंग द वायर ॲज इज शोन इन फिगर मध्ये दाखवल्याप्रमाणे ही वायर आहे आणि तिच्या छोट्याशा लेंथचा आपण एक सेगमेंट किंवा इलेमेंट आपण घेतोय DL. इफ I इज द करंट, या वायर मधून जे फ्लो होणार करंट आहे त्याचं मॅग्निट्यूड किती आहे? I इज द करंट फ्लोइंग थ्रू द वायर. If I is the current flowing through the wire, the magnetic force due to perpendicular magnetic field B. आता ही मॅग्नेटिक फील्ड आहे त्या वायरवर ऍक्ट होणार, आणि ते सर्कल मध्ये डॉट ठेवला तर ते कसं आहे? या वायरच्या लेंथला ते परपेंडिक्युलर आहे. वायर अशी असेल, अशी वाकडी आर्बिट्ररी शेपची, आणि मॅग्नेटिक फील्ड आहे त्याला परपेंडिक्युलर असेल. किंवा तिकडून
इकडे येणारा असेल म्हणजे परपेंडिक्युलर बी, पण बी हा ह्या वायरच्या लेंथला परपेंडिक्युलर असेल तेव्हा हे साइन वापरतात. हा सर्कल आणि त्याच्यामध्ये डॉट, म्हणजे कमिंग आउट ऑफ द पेपर. डायरेक्शन ऑफ बी इज कमिंग आउट ऑफ द पेपर. पेपर मधून म्हणजे बोर्ड मधून बाहेर येत आहे ते फील्ड, अशी डायरेक्शन, आणि लेंथ अशी आहे अलॉंग. तर बघा, इफ आय इज द करंट फ्लोइंग थ्रू द वायर अँड द मॅग्नेटिक फोर्स ड्यू टू परपेंडिक्युलर मॅग्नेटिक फील्ड बी, हे परपेंडिक्युलर मॅग्नेटिक फील्ड बी आहे आणि त्याची डायरेक्शन कशी आहे, बी ची कमिंग आउट ऑफ द प्लेन ऑफ द पेपर. पेपरच्या कमिंग आउट म्हणजे पेपर मधून निघत आहे अशा प्रकारची डायरेक्शन असेल बी ची डायरेक्शन. इज गिव्हन बाय, तर असा फोर्स, हा मॅग्नेटिक फोर्स इज गिव्हन बाय कसा दिला जाईल, एफ इज इक्वल टू आय एल बी. हा फॉर्म्युला आपण शिकलेलो आहे. एफ इज इक्वल टू मॅग्नेटिक फील्ड फोर्स इज इक्वल टू आय एल बी साइन ऑफ थिटा, असं आपण शिकलेलो आहे. हा एल कॅपिटल घेतला तरी चालेल, ॲज युअर विश. पण आता हा लेंथ इलेमेंट छोटा जर असेल, करंट तर त्याच्यामधून किंवा फुल वायर मधून जाणार सेम आहे, म्हणून याला डी वगैरे लावायची गरज नाही. बी पण क्रॉसिंग आहे, तो क्रॉस करतोय लेंथ ऑफ वायरला, आणि म्हणून तो पण फुल असेल, त्याला डी वगैरे लावायची गरज नाही. मग हा लेंथ इलेमेंट आपण लहान घेतोय डीएल, म्हणून इथं डीएल लावला. हा जर लहान असेल तर त्याच्यावर ऍक्ट होणारा जो फोर्स आहे एफ एम, हा सुद्धा काय असेल, लहान असेल, म्हणून डी एफ एम. आपण डी डी कोणाला लावलं समजलं का, लेंथ इलेमेंट आणि फोर्स, कारण हा लेंथ इलेमेंट स्मॉल आहे. जर ही लेंथ जास्त असेल तर मात्र डी घ्यायचा नाही इथं इथं, आणि फोर्स पण जास्त येईल. तर हा व्हेरी स्मॉल फोर्स आहे ऍक्टिंग ऑन दिस element or segment of wire dl of length dl. ओके, तर हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी वापरतोय. आता साइन थिटा केव्हा वापरायचा, यांचं क्रॉस प्रॉडक्ट, दोघं वेक्टरच्या क्रॉस प्रॉडक्टचं आन्सर लिहायचं असेल तेव्हा हा साइन थिटा लावणार. पण आपण क्रॉस प्रॉडक्ट मध्ये वेक्टर नोटेशन मध्ये लिहितोय अजून, म्हणून साइन थिटा लावायची गरज नाही. ओके, तर एल क्रॉस बी असं जर असेल तर साइन थिटा, याचं सोल्युशन साइन थिटा आहे. म्हणजे क्रॉस प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स चे आन्सर आय एल बी साइन थिटा आहे. पण साइन थिटा घ्यायचा नाहीये, क्रॉस प्रॉडक्ट दोघांच्या घ्यायचा आहे. तर डी एफ एम इज इक्वल टू आय डी एल क्रॉस वेक्टर बी, हे वेक्टर्स आहेत. ओके, द फोर्स ऑन द टोटल लेंथ ऑफ वायर इज, आता इतक्या तुकड्यावर इतका फोर्स आहे, इतका म्हणजे तर पूर्ण वायर की जिची लेंथ यल असेल, फुल फुल टोटल लेंथ ऑफ वायर वर किती फोर्स असेल, तर अशा छोट्या छोट्या असे छोटे छोटे तुकडे असतील डीएल मेनी, या सगळ्यांवर ऍक्ट होणारा फोर्स, फक्त डीएल वर ऍक्ट होणारा फोर्स एफ एम आहे, या डीएल वर ऍक्ट होणारा पण एफ एम असेल, डीएफएम सॉरी, याच्यावर ऍक्ट होणारा फोर्स हा डीएफएम आहे. असे प्रत्येक डीएल डीएल जेवढे पण सेगमेंट असतील त्या प्रत्येकावर डीएफएम डीएफएम डीएफएम, म्हणजे मग काय करायचं, टोटल लेंथ साठी आपल्याला त्या टोटल लेंथ ऑफ द वायर वर ऍक्ट होणारा फोर्स पाहिजे असेल तर आपल्याला काय करावं लागेल, इंटिग्रेशन ऑफ सच डीएफएम स्मॉल फोर्सेस, त्याचे इंटिग्रेशन करावं लागेल, एकत्रीकरण करावं लागेल, टोटल करावी लागेल, म्हणजे इंटिग्रेशन. मग टोटल फोर्स एफ एम ऍक्टिंग ऑन द होल वायर, नॉट सिंगल एलिमेंट, हे सिंगल एलिमेंट साठी फोर्स ऍक्टिंग ऑन अ सिंगल एलिमेंट आहे डीएल ऑफ लेंथ डीएल. पण आपल्याला टोटल वायर वर की जो टोटल वायर ही डीएल 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 यांच्या सम मिळून टोटल लेंथ बनणार आहे, म्हणून छोट्या लेंथ साठी इतका फोर्स, तर टोटल साठी किती, तर इंटिग्रेशन करायचे, याचे इंटिग्रेशन करायचे. मग हा टोटल फोर्स आहे, फोर्स ऑन टोटल लेंथ ऑफ वायर, तर तो असा फाइंड करणार, याचे इंटिग्रेशन करणार. मग याची व्हॅल्यू ही पुट अप करा, त्याच्यातला आय हा टेकन आउटसाइड द इंटिग्रेशन. मग राहिलं काय, डीएल क्रॉस बी. आता बी चे इंटिग्रेशन होऊ शकत नाही, कारण तो मग
आउटसाइडला घ्यावा. इंटिग्रेशन म्हणजे कलेक्शन किंवा सम, एकत्रीकरण ज्याचं होऊ शकतं तो फक्त डीएल आहे. चेंजिंग फॅक्टर हा डीएल आहे. हा चेंजिंग नाही, हा चेंजिंग नाही, म्हणून ते आउटसाइड द इंटिग्रेशन. मग हा एफ एम टोटल magnetic force acting on the total wire is, if B is uniform over the whole wire, then पूर्ण वायरवर बी ची ऍक्शन होत आहे. तर या वायर मधून करंट जात आहे आणि टोटल लेंथवर बी ची ऍक्शन होत आहे. तर एफ एम इज इक्वल टू, हा आय बाहेर लिहिला, हा बी पण बाहेर लिहिला, इंटिग्रेशन ज्याचा होईल फक्त तो आहे इंटिग्रेशन डीएल. and this is the required relation. मग अशा प्रकारे आपण magnetic force acting on a wire of any shape or arbitrary shape आपण फाइंड आउट करू शकतो. ओके. आता पुढचा टॉपिक आहे बघा, फोर्स ऑन अ क्लोज्ड सर्किट इन मॅग्नेटिक फील्ड. आता क्लोज्ड सर्किट म्हणजे सपोज असं काहीतरी सर्किट असेल, असं रेक्टँग्युलर म्हणा किंवा कोणत्या पण शेपचं सर्किट आहे, क्लोज्ड आहे पण ते बंदिस्त आहे आणि त्याच्यामधून करंट वगैरे फ्लो होत आहे, तर त्याला मॅग्नेटिक फील्ड क्रॉस करत आहे म्हणजे त्याच्यावरती ऍक्ट होत आहे. तर त्यावेळेला फोर्स किती असेल तो आपल्याला शिकायचा आहे. हा, फोर्स ऑन अ क्लोज्ड सर्किट. आपण ही ओपन वायर होती, आता क्लोज्ड सर्किट वायरचीच सर्किट बनणार आहे. तर फोर्स ऑन अ क्लोज्ड सर्किट इन मॅग्नेटिक फील्ड बी. तर याच्यावर क्वेश्चन कसं येऊ शकतो बघा, शो दॅट फॉर युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. आता फील्ड हे युनिफॉर्म असेल, फोर्स ऑन ए क्लोज्ड सर्किट इज 0. बघा, एक क्लोज्ड सर्किट आहे आणि त्याच्यावर ऍक्ट होणार मॅग्नेटिक फील्ड कसं आहे, युनिफॉर्म आहे. तर त्याच्यावर ऍक्ट होणारा फोर्स हा 0 असतो, हे प्रूव्ह करा. बघा, शो दॅट फॉर युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड, सिद्ध करा की मॅग्नेटिक फील्ड युनिफॉर्म असेल तर फोर्स ऑन अ क्लोज्ड सर्किट इज 0. त्या सर्किटवर ऍक्ट होणारा जो फोर्स आहे तो 0 असेल. ॲज्युमिंग, आणि त्याच्यासाठी आपण हेल्प घ्या कशाचं किंवा मानून घ्या, ॲज्युमिंग रिलेशन फॉर मॅग्नेटिक फोर्स ऑन आर्बिट्ररीली शेप्ड वायर. आर्बिट्ररीली शेप्ड वायर. तर ह्याचा आधार घ्या कशासाठी, सर्किटवर बी ची ऍक्शन होऊन फोर्स हा 0 असेल, नथिंग असेल, हे आपल्याला फाइंड करायचे आहे. कारण बघा, असं करंट इकडे गेलं आणि या ठिकाणी ते असं जाणार आहे, म्हणजे जेवढा हा फोर्स असेल त्याची डायरेक्शन आणि जेवढा हा फोर्स असेल त्याची डायरेक्शन ते एकमेकांना कॅन्सल करतील. ओके, असं असू शकतं. तर कन्सिडर, समजला क्वेश्चन, कन्सिडर क्लोज्ड सर्किट. असं एखादं सर्किट कन्सिडर करा, से ऑफ लेंथ सी. समजा आता आपण क्लोज्ड सर्किट असं सर्कल मध्ये पण घेऊ शकतो की ज्याची लेंथ सी आहे म्हणजे इक्वल टू सर्कम्फरन्स आहे आणि हा लूप, हा रिंग असा हॉरिझॉन्टल आहे आणि त्याच्यावर मॅग्नेटिक फील्ड ऍक्ट होत आहे. तर कन्सिडर क्लोज्ड सर्किट, हे क्लोज्ड सर्किट कन्सिडर करा, से ऑफ लेंथ सी. समजा त्याची लेंथ काय असेल, सी म्हणजे सर्कम्फरन्स असेल. ॲज बी इज युनिफॉर्म ऑल ओव्हर. बी हा युनिफॉर्म आहे, सांगितलंय त्यांनी की युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. तर मॅग्नेटिक फील्ड ऍक्टिंग ऑन द सर्किट इज युनिफॉर्म ऑल ओव्हर. तर मॅग्नेटिक फोर्स एफ एम हा इतका असतो, हे कुठून आणलं आपण, याचा वापर घेतला. ॲज्युम मॅग्नेटिक फोर्स ऑन आर्बिट्ररीली शेप्ड वायर, आर्बिट्ररीली शेप्ड वायरच्या, अँड कॅन बी एक्सटेंडेड टू क्लोज्ड सर्किट. त्या आर्बिट्ररी शेप्ड वायरच्या रिलेशनला आपण क्लोज्ड सर्किट साठी सुद्धा वापरू शकतो. एक्सटेंड म्हणजे वाढवणे, पण इथं क्लोज्ड सर्किट साठी याचा वापर करू शकतो. आता देअरफॉर फॉर अ क्लोज्ड वायर सर्किट सी, ह्या क्लोज्ड वायर सर्किट सी साठी एफ एम हा काय करणार, याचं इंटिग्रेशन करायचं.
पण ते कसं असेल, ओव्हर क्लोज्ड सर्किट सी. ओव्हर क्लोज्ड. बघा इथं जे इंटिग्रेशन आहे ते फक्त त्या वायरसाठी, पण आता फुल क्लोज्ड सर्किटसाठी पाहिजे असेल तर हे सर्कल टाकायचे. इंटिग्रेशन ओव्हर द क्लोज्ड लूप सी. मग याचे इंटिग्रेशन करायचं आयडियल क्रॉस बी. आता इथे इंटिग्रेशन कोणाचं होणार नाही आणि कोणाचं होईल, आय आणि बी जसाच्या तसा राहील. फक्त इंटिग्रेशन होईल तर कोणाचं, डीएलचं ओव्हर द क्लोज्ड लूप. म्हणजे हे डीएल काय आहे, सम ऑफ, हा डीएल एक वेक्टर आहे, त्याला फिक्स्ड डायरेक्शन आहे. सम ऑफ वेक्टर्स अलॉंग ए क्लोज्ड सर्किट. हा डीएल म्हणजे काय आहे, सम. हा इंटिग्रेशन ऑफ डीएल ओव्हर क्लोज्ड लूप और क्लोज्ड सर्किट ऑफ डीएल म्हणजे सम ऑफ वेक्टर्स. या सगळ्या डीएल सारखे जे वेक्टर्स असतील त्यांची सम आहे. आणि सम केली तर हे डीएल आणि इकडे पण असे डीएल सारखे छोटे छोटे तुकडे असतील तर त्यांची डायरेक्शन अर्ध्या सर्कलच्या डीएलची सम आणि ह्या सर्कलच्या डीएलची सम ही काय असेल, 0 असेल. कारण डीएल ची डायरेक्शन इकडे जी असेल याच्यासाठी त्याच्या ऑपोजिट ही असेल आणि दोघांच्या, कारण दोघं वेक्टर हे अपोजिट येतील, यांची सम प्लस यांची सम ही 0 येते. तर म्हणून त्याच्यासाठी याची व्हॅल्यू 0 आली. मग व्हॅल्यू पुटअप करायची, व्हॅल्यू 0. मग आय बी जसाच्या तसा राहील. पण ह्या 0 मुळे 0 इंटू these two things total is 0. So Fm is equal to 0. This makes Fm 0. Means magnetic field force acting on any closed loop or any closed circuit is 0. Hence proved. हे सिद्ध झाले. एकदम सोपं आहे, 2 मार्काला येऊ शकतं. आता याच्यावर बेस्ड आपल्याला एक एक्सरसाइज न्यूमेरिकल क्वेश्चन आहे. तर तो बघा, अ पीस ऑफ स्ट्रेट वायर. ही एक स्ट्रेट वायर आहे, इकडे खूप लांब आहे, इकडे पण लांब आहे. त्याच्या आपण एक पीस म्हणजे एक तुकडा घेतला. ही वायर, ही वायर आहे, इकडे तिकडे इन्फिनिट लेंथ असेल, पण त्याचा एक तुकडा घेतला, त्याची लेंथ एल आहे. किती आहे, एल. अ पीस म्हणजे तुकडा ऑफ स्ट्रेट वायर, सरळ वायरचा, हॅज मास 20 ग्रॅम. एवढ्या तुकड्याचं मास 20 ग्रॅम आहे. अँड लेंथ 1 मीटर. याची लेंथ एल किती आहे, 1 मीटर. लेंथ 1 मीटर, मास आहे 20 ग्रॅम. आता ग्रॅम एसआय युनिट नाहीये, कन्वर्ट करावं लागेल. मग ग्रॅमचं किलोमध्ये कन्वर्शन कसं करतात, डिवाइड बाय 1000 म्हणजे 10 क्यूबने डिवाइड करा. म्हणजे त्या 10 क्यूबला वरती पाठवलं तर मल्टिप्लाइड विथ 10⁻³ kg. समजलं. मग ग्रॅमचं केजी करायचं असेल तर सरळ सरळ 10⁻³ ने दिलेल्या नंबरला डायरेक्ट मल्टिप्लाय करायचं. लेंथ 1 मीटर आहे आणि करंट किती जाते बघा. इट इज टू बी लेव्हिएटेड युजिंग करंट ऑफ 1 एम्पियर फ्लोइंग थ्रू इट. लेव्हिएटेड म्हणजे ती अशी पडलेली आहे, तिच्यामधून 1 एम्पियर करंट जात आहे. अँड अ परपेंडिक्युलर मॅग्नेटिक फील्ड. हे परपेंडिक्युलर आहे ह्या वायरला. हे बी ब्लॅक कलर्ड एरोज हे जे आहे हे काय आहे, मॅग्नेटिक फील्ड परपेंडिक्युलर आहे. म्हणजे अँगल थिटा 90 आहे. म्हणून इथं साइन थिटा म्हणजे साइन 90 किती येईल, 1 इंटू आय एल बी काय येईल, आय एल बी. म्हणून फोर्स, मॅग्नेटिक फोर्स ऍक्टिंग ऑन द पीस ऑफ वायर इज ILB. हा फॉर्म्युला आपण यूज करणार आहे कारण थिटाची व्हॅल्यू 90 डिग्री. इथं परपेंडिक्युलर म्हटलंय. लेंथ ऑफ वायर इज परपेंडिक्युलर टू द मॅग्नेटिक फील्ड. ओके. मॅग्नेटिक फील्ड बी इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन. बी हे आडवा आहे, वायर पण अशी हॉरिझॉन्टल आहे, फक्त ते क्रॉस आहे. ओके. इन अ हॉरिझॉन्टल डायरेक्शन व्हॉट मस्ट बी द मॅग्निट्यूड ऑफ बी. तर बी ची व्हॅल्यू किती असेल, किती सिंपल आहे बघा. मास दिलेलं आहे, 20 ग्रॅमचं कन्वर्शन केजी मध्ये केलं. लेंथ ऑफ एलिमेंट, लेंथ वायरची दिलेली आहे 1 मीटर. आय करंट फ्लोइंग थ्रू द वायर किती आहे, 1 एम्पियर. आणि बी आणि एल यांचा क्रॉस आहे, म्हणजे त्यांच्यामधला अँगल हा 90 डिग्री आहे. आता 90 डिग्री असेल तर इथं साइन थिटा फॉर्म्युल्यामध्ये आहे, पण त्याची व्हॅल्यू
90 असल्यामुळे काय 1 येईल, म्हणून तो घ्यायची गरज नाही. फक्त ILB, FB इज इक्वल टू ILB. आपल्याला फाइंड करायचं आहे मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड बी. बीचं किती मॅग्निट्यूड असेल, व्हॅल्यू किती असेल ते आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके. आता फॉर्म्युला कोणता वापरणार? सरळ सरळ दिलेल्या गोष्टींवरून आपल्याला दिसतंय की फोर्स, मॅग्नेटिक फील्ड फोर्स काढायचा आहे, FB फाइंड आउट करायचा आहे, ILB साइन थिटा. साइन थिटा का घेतला नाही तर कारण थिटाची व्हॅल्यू 90, साइन 91, 1 इंटू दिस सेम ILB. त्याच्यानंतर अजून एक फोर्स ऍक्ट होतोय. हा कोणता फोर्स असेल तर त्या वायरचं वेट पण एक फोर्स आहे. वायरचं वेट तो असतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच वेट mg. आता हे दोघेही सेम असतील ऍट इक्विलिब्रियम. वायर वर फोर्स ऍक्ट होतोय पण ती उचलली जात नाही, किंवा ती जर उचलली गेली पण हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स तिला खाली आणणार आहे, म्हणजे हे इक्वल असतील मॅग्निट्यूडने. मॅग्निट्यूडने इक्वल असतील. डायरेक्शन अपोजिट मे बी, पण आपल्याला मॅग्निट्यूड फाइंड करायचं आहे म्हणून डायरेक्शन मायनस वगैरे घ्यायची गरज आली नाही. मॅग्निट्यूड म्हटला तर मायनस प्लस ॲरोज वगैरे यूज करायचे नाहीत. मग इक्विलिब्रियम मध्ये असेल वायर, म्हणजे त्या फील्ड, मॅग्नेटिक फील्डमुळे फोर्स ऍक्ट होऊन ती उचलली जात नसेल. जसं आपण मोटरच्या रोटेशन मध्ये पाहिलं की फोर्स ऍक्टिंग ऑन द कंडक्टर. 10th पासून शिकतायत. तर बघा FB इज इक्वल टू FG. मग FB ची व्हॅल्यू ILB, FG ची व्हॅल्यू mg. आपल्याला B फाइंड करायचे आहे. IL ला तिकडे पाठवा, तो डिवाइड होणार mg अपॉन IL. बरोबर. व्हॅल्यू पुटअप करा. मास आहे 20 इंटू 10⁻³ ग्रॅव्हिटी, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी g ची व्हॅल्यू असते 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि IL दोघांच्या व्हॅल्यू 1 1 हा SI युनिट्स मध्ये आहेत रेडीमेड, आणि त्या जशाच्या तशा पुटअप करायच्या. फक्त एकच CGS होतं, त्याला कन्व्हर्ट करायची गरज आली, बाकी सर्व SI मध्ये आहे. मग 98 च्या डबल करायचा. 98 चा डबल किती येतो? 98 चा डबल 196 येतो, आणि हा 0 म्हणजे 9.8 इंटू 20. हा या दोघं नंबर्स मध्ये राईट कडून एकच डिजिट 0 येणार, एकच डिजिट आहे म्हणून 0. म्हणजे हा 196 राऊंड फिगर आला. 1 इंटू 1 ने डिवाइड केला काही फरक पडत नाही, फक्त यांचा प्रॉडक्ट करायचा आहे. 10⁻³ जसा त्या तसा यांच्या आन्सर आलं 196. आता 10⁻³ म्हणजे काय? 1000 ने डिवाइड करा. 1000 ने डिवाइड केलं तर इथला जो पॉइंट आहे तो कुठे येईल? याच्या अगोदर 3 डिजिट अगोदर येणार, म्हणजे 0.196 टेस्ला. सो अर्थात मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज 0.196 टेस्ला, कारण बी चे युनिट टेस्ला आहे आणि वेबर पर मीटर स्क्वेअर पण आहे. बरोबर. पण दोघांपैकी कोणते यूज करू शकतो. मोस्टली टेस्ला इज प्रिफर्ड. ओके. नाउ विल स्टॉप.